केव्हा जर केक खायची इच्छा झाली तर आपण घरामध्ये हा कणकेपासून आणि गुळापासून हा घरच्या साहित्यामध्ये केक सहज बनवू शकतो. आणि आता हा केक बघा तुम्ही, तर हा विदाऊट ओव्हन आपण इथे तयार केलेला आहे. अगदी सहज होणारा हा केक जो आहे, तर यात आपण अजिबात अंडी वगैरे वापरलेली नाही. आणि त्यामुळे काय होईल, हा केक आपण 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरीसुद्धा हा केक खराब होणार नाही. तर बघा, मैद्यापासून बनवलेला केक जर आपण घरी तयार केला तर ते लहान मुलांसाठी हेल्दी राहत नाही. आणि असा कणकेपासून आणि गुळापासून जर आपण घरी केक बनवला तर तो हेल्दीसुद्धा असतो आणि तो काही अपायकारकसुद्धा नसतो. आणि बघा, आता यात आपण अंडी वगैरे काही टाकलेलं नसल्यामुळे हा जो केक आहे, तर हा फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस छान राहतो. हा अजिबात खराब होत नाही. आणि आता हा केक मी कट केलेला आहे आणि हा केक कट करताना मला एकदम सॉफ्टनेस याचा लागत होता. आणि बघा किती छान जाडी या केकला आपली आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट असा मऊ आपला हा केक इथे विदाऊट ओव्हन तयार झालेला आहे. आणि आता बघा, तुम्हाला हा केक जर बनवायचा असेल तर तुम्ही ही जी व्हिडिओ आहे तर ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या घरी असे हेल्दी केक हे नेहमी करत राहा. बघा, एकदम छान असा केक आपला तयार झालेला आहे आणि त्याला जाडीसुद्धा खूप छान आलेली आहे. आणि आता हा केक जो आहे, तर मी तुम्हाला आतून दाखवते की आपला हा केक कशाप्रकारे तयार झालेला आहे. तर बघा, किती सुंदर आपला केक आहे आणि असं वाटत नाही की आपण कढईमध्ये याला बेक केलेलं आहे. आणि आतून पण बघा किती छान असा हा बेक झालेला आहे आणि खायला पण अतिशय टेस्टी असा हा केक लागत होता. तर हा केक जेव्हा मी केला तर हा घरामध्ये फक्त थोडा वेळ राहिला आणि हा एवढा केक माझा पूर्ण फिनिश झालेला होता. तर बघा, आता आपण हा केक बनवतो आहे. तर हा केक आपण बनवताना इथे काही बाहेरून मटेरियल काहीच आणलेलं नाही आहे. घरामध्ये आपलं जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्ये आपण हा केक इथे तयार केलेला आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये गूळ असतोच, गव्हाचं पीठ असतं, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आपण घरामध्ये नेहमी वापरतो. आणि बघा, आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये ऑइल किंवा बटर किंवा तूप हे नेहमी असतं. त्यामुळे आपण हा केक केव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा आपण तयार करू शकतो. तर आता बघू आपण हा केक मी कशाप्रकारे तयार केलेला आहे तो. तर बघा, सर्वात आधी आपण हा आपल्याला जो केक बेक करायचा आहे तर तो केक टीन आपण तयार करूया. तर आता इथे मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि पूर्ण चारी बाजूनं आपल्याला हे जे तेल आहे तर हे पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी हा बटर पेपर कट करून घेतलेला होता या साईजचा. तर हा बटर पेपर आपल्याला इथे आता लावायचा आहे. तर आता केक बेक करण्यासाठी आपलं हे केक टीन इथे तयार झालेलं आहे. तर आता बघूया आपण पुढची रेसिपी. तर सर्वात आधी आता आपल्याला इथे घ्यायचं आहे एक कढई. तर आता या कढईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला गूळ. 1 वाटी आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. तर आपण हा केक आता गुळापासून बनवणार आहोत, म्हणून आता इथे आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला 1 वाटी प्लस 1/4 वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 1/4 वाटी इथे पाणी घ्यायचं आहे. तर आता हे पाणी आणि गूळ आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला याचा पाक वगैरे काहीच तयार करायचं नाही आहे. फक्त आपला हा जो गूळ आहे तर तो ह्या पाण्यामध्ये मिक्स व्हायला, फक्त तो गूळ आपल्याला इथे पातळ करायचा आहे. तर 1-2 उकळी आल्यानंतर आपल्याला इथे हा गॅस बंद करायचा आहे आणि थोडा गूळ जरी शिल्लक राहिला तर तो गरम पाण्यामध्ये वितळला जातो. तर आता इथे गूळ आणि पाणी हे एकत्र झालेलं आहे. तर आता हे गार होईल तोपर्यंत आपण पुढची रेसिपी बघूया. तर बघा, आता इथे घेतलेली आहे मी 1 वाटी. तर तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल तीच वाटी तुम्ही मेजरमेंटसाठी ठेवा. आता इथे मी तुमच्यासाठी वाटीचं प्रमाण दाखवते आहे. जर मी ते मेजरिंग कप घेतले असते तर ते मेजरिंग कप प्रत्येकाकडे नसतात, म्हणून मी इथे वाटीचं प्रमाण दाखवते आहे. तर या वाटीने आपल्याला इथे घ्यायचं आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ. तर बघा मंडळी, आता हे गव्हाचं पीठ आपण जेव्हा केकसाठी घेतो तेव्हा हे आपल्याला चाळून घ्यायचं असतं. कारण यात कुठे कुठे गहू जर असला तर तो आपला हा केक त्यामुळे छान असा बेक होत नाही. तर आपल्याला हे पीठ जे आहे तर हे चाळूनच घ्यायला पाहिजे नेहमी. तर बघा, आता इथे आपलं हे जे पीठ आहे तर हे पीठ आपण छान इथे गाळून घेतलेलं आहे. तर पहा, आता या पिठामध्ये सुद्धा काही तसं जाड बारीक काहीतरी नेहमी निघत राहतं. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 1 TSP आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 1/2 TSP आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे. तर बघा, आता हे जे मेजरमेंट आहे मी ह्या स्पूनने घेते आहे. तर तुमच्याकडे हे स्पून जर नसतील तर तुम्ही पोहे खायचा जो चमचा असतो आपला, त्या चमच्याने 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा असं मेजरमेंट घ्या. त्याने सुद्धा आपला हा जो केक आहे तर हा परफेक्ट तयार होतो. तर आता हे छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे.
तर आता यात टाकायचं आहे आपल्याला गूळ आणि ते पाणी. आपण जे गूळ पाणी तयार केलेलं होतं तर ते आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी यात टाकायचं आहे आपल्याला. एकदम पाणी टाकायचं नाही, कारण काय होईल यामुळे आपल्या त्या पिठाच्या गाठी तयार होतील, म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी यात टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता माझं हे जे बाउल होतं तर हा जरा छोटा झालेला आहे, त्यामुळे मी हे हळूहळू इथे मिक्स करते आहे. तर हे पूर्ण पाणी आता इथे टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे एकजीव करायचं आहे. तर बघा आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण इथे आधी टाकलेली आहे, पण काही होत नाही, आधी टाकलं तरी चालतं. तर बघा आता हे गूळ आणि पाणी छान मिक्स झालेलं आहे. तर आता हे बॅटर जे आहे ते मला खूप घट्ट वाटतं आहे. तर आता इथे मी 1/4 कप इथे मी दूध टाकलेलं आहे. तर बघा 1/4 कप म्हणजे आपण हे जे वाटी घेतलेली आहे तर हे अर्धी वाटी मी इथे दूध वापरलं आहे आणि ते दूध वापरल्यानंतर मग आपलं हे जे बॅटर आहे तर हे व्यवस्थित तयार झालेलं होतं. तर हे पूर्ण दूध मी इथे टाकून घेणार आहे. अर्धी वाटी दूध आपल्याला इथे लागलेलं आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला ऑइल. तर हे ऑइल जे आहे तर ते मी अर्धी वाटीच्या सुद्धा कमी घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर ऑइल टाकायचं नसेल तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा इथे वापरू शकतात. आणि थोडं चवीसाठी मी मीठसुद्धा इथे टाकलेलं आहे. तर आता यानंतर घ्यायचं आहे आपल्याला टुटी फ्रुटी. तर आता यात थोडे मी जे पीठ आहे आपलं गव्हाचं ते पीठ यात टाकलेलं आहे आणि ते आपण मिक्स करून आपलं पूर्ण आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे टुटी फ्रुटी जी आहे तर ही टाकताना मैदा किंवा गव्हाच्या पिठातच टाकायची. ती जर आपण अशी सेपरेट टाकली तर ती आपण जेव्हा केक बेक करतो तेव्हा ती खाली तळाला जाते. म्हणजे ती आपण जेव्हा केक खातो तेव्हा ती आपल्याला तोंडात लागत नाही. आणि बघा आता इथे आता हे जे बॅटर आहे तर ते पूर्ण आपल्याला केक टिनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चारी बाजूनं छान हे बॅटर आपल्याला स्प्रेड करायचं आहे. तर बघा आता अशा प्रकारे आपल्याला इथे हे बॅटर लागणार आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही. तर पूर्ण चारी बाजूनं आपल्याला हे बॅटर आहे केक टिनमध्ये पसरून घ्यायचं आहे. आणि आता डेकोरेशनसाठी आपण पुन्हा इथे थोडी टुटी फ्रुटी टाकणार आहोत. तुम्हाला जर टुटी फ्रुटी टाकायची नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा इथे टाकू शकतात. पण माझ्याकडे हे टुटी फ्रुटी होती म्हणून मी इथे टाकलेली आहे. तर इथे हे ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाका, नाही टाकायचं नका टाकू. तर आता पुन्हा हे जे केक टिन आपल्याला थोडं टॅप करायचं आहे. तर आता एक कढईसुद्धा आपली 10 मिनिटासाठी इथे प्रीहीट झालेली आहे आणि आता इथे एक स्टँड ठेवलेली आहे मी कढईमध्ये आणि याच्यावरती आपल्याला हे केक टिन इथे ठेवायचं आहे. तर आता 40 ते 45 मिनिटासाठी आपल्याला हा केक इथे बेक करायचा आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हा केक इथे बेक करायचा आहे. तर आता 45 मिनिट झालेले आहे आणि आपण बघूया आपला केक. तर बघा किती छान केक आपला इथे बेक झालेला आहे आणि तुम्हाला मी टूथपिक टाकून दाखवते. तर बघा आता ही जी टूथपिक आहे तर ही टूथपिकसुद्धा आपली क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला हा जो केक आहे तर हा छान इथे बेक झालेला आहे. तर आता हा केक आपण गार झाल्यानंतर डिमोल्ड करून या आणि बघूया आपला केक हा कसा तयार झाला तो. तर मंडळी बघा आता आपला हा केक इथे छान बेक झालेला आहे आणि तुम्हाला माझी ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बघा आता असा जाळीदार केक जर तुम्हाला पुन्हा कोणता बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी तो केक नक्की घेऊन येईल. आता या केकची पण सुद्धा मला एका सबस्क्रायबरची डिमांड होती, म्हणून मी हा गव्हाच्या पिठाचा केक इथे तुम्हाला करून दाखवला. तर चला मंडळी, अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत राहू.